शुभ दिवस. पायाच्या गोट्याला सूज आल्यास काय काळजी घ्यायची किंवा काय उपाय करायचा? तर पाय उंचावर ठेवा. रात्री झोपताना पाय उंचावर ठेवून झोपा. 1. मिठाचे सेवन कमी करा. आहारामध्ये मिठाचे सेवन कमी करा किंवा बंद तर करा. नंबर 3. पाणी भरपूर प्या. पाणी मुबलक प्रमाणात प्या. आणि मसाज करायची झाल्यास हलक्या हाताने हृदयाच्या दिशेने मसाज करा. मसाज करायचं झाल्यास हृदयाच्या दिशेने म्हणजे खालून वरच्या दिशेने मसाज करा. बघा तुम्ही किती फरक पडते. या जरी टिप्स फक्त तुम्ही केल्या, वापरल्या, अंमलात आणल्या तर तुमच्या पायाची सूज आपोआप 3 दिवसामध्येच कमी होईल. पण हा उपाय कमीत कमी 8 दिवस करा. झोपताना रोज डोके उंचावर ठेवायचे आणि पाय उंचावर ठेवायचे. महत्वाचे म्हणजे पाय उंचावर ठेवणे अत्यंत गरजेचे. जर पायाला सूज आली तर तुमचे पाय उंचावर ठेवा. नेहमी जरी पाय उंचावर ठेवले तरी हे चांगले आहे. काय फरक पडतोय? ठेवायचे पाय उंचावर तर झोपायचं. पायाला सूज असो अथवा नसो, पाय उंचावर ठेवून झोपणे हे तुमच्या शरीरासाठी अत्यंत चांगले आहे. मीठ आहारामध्ये कमी वापरायचं, काय फरक पडत नाही. चव लागणार नाही. ह्याच्या पलीकडे काय किंचित टाका फक्त तुमच्या चवीपुरते. पाणी मात्र भरपूर प्यायचं. पाणी मात्र भरपूर प्यायचं. आणि मसाज करताना खालून वरच्या दिशेने म्हणजे हृदयाच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करायची, मालिश करायची. आणि मग बघा तुमच्या पंजाची सूज, पायाच्या पंजाची सूज आपोआप कमी होईल. हळूहळू पंजाची सूज तुमच्या कमी झालेली आढळेल. तेव्हा हा प्रयोग तुम्ही जरूर करून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पण हा उपाय जरूर करा. ज्यांना पायाचा पंजा सुजला असेल त्यांनी ह्या गोष्टीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. पाणी भरपूर प्यायचं, मीठ कमी प्रमाणात वापरायचं. मालिश करताना किंवा मसाज करताना खालून वरच्या दिशेने म्हणजे हृदयाच्या दिशेने मालिश करायची. झोपताना पाय उंचावर ठेवायचे. किती साध्या गोष्टी आहेत, पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. असं करू नका. उद्यापासून हा उपाय सुरू करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.